नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आजच्या व्हिडिओमध्ये आता विद्या ही कावेरीला घेऊन तिकडनं चाललेली असते। इतक्यात त्या ठिकाणी मा आलेले असतात आणि मांनी काय बघितलेलं असतं की कावेरीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नाहीये। मा लगेचच कावेरीला विचारतात की तुझ्या गळ्यात मंगळसूत्र का नाहीये। त्यावर आता कावेरी ही विचार करायला लागते, काय करू, मांना खरं सांगू का की मी उदयदादांची बायकोच नाहीये म्हणून। त्याबरोबर मा कावेरीला म्हणत असतात, काय विचारतीये, मी तुझ्याशी बोलतेय ना, लक्ष कुठं आहे, कुठं आहे तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र। की आता मंगळसूत्रसुद्धा साडीसारखं ओल्ड फॅशन वाटायला लागलं आहे, म्हणून ते सुद्धा घालायचं बंद केलं आहे तुम्ही मुलींनी। कपाळावर ढसढशीत भाळभर कुंकू नाही, तर हातामध्ये चुडा नाही, गळ्यात मंगळसूत्र नाही, अशी कशी ग तू। त्याबरोबर आता इकडे मा ह्या कावेरीला खूप वाईट बोलत असतात आणि हे काही बाबांना बघवत नाही। त्याबरोबर बाबा पुढे येत म्हणत असतात, अहो मंडळी, काय सुरू आहे तुमचं, एवढा मोठा अपघात झाला आहे त्यांचा, त्यामध्ये कदाचित मंगळसूत्र वाढवलं गेलं असेल त्यांचं, हे आपल्यालाच समजायला हवं होतं नाही का। बरं जाऊ द्यात, मी काय म्हणतो, आपण एक काम करू, तुम्ही सुनबाईंची संध्याकाळी ओटी भरून घ्या, मग कसं सगळं व्यवस्थित होईल। सुनबाईंना तुम्ही छान ओटीमध्ये मंगळसूत्रसुद्धा द्या। आता सुनबाई त्यांच्या सासरच्यांनी दिलेलं मंगळसूत्रच घालतील। तसंही उदय व्यवस्थित आहे, सुखरूप आहे असं आता पोलिसांनी सांगितलं आहे, मग आता त्यापेक्षा चांगला मुहूर्त सुनबाईंची ओटी भरण्यासाठी दुसरा कोणता असणार आहे। तुम्ही सुनबाईंची संध्याकाळी ओटी भरा। तर इकडे आता लगेचच यामी आणि पौर्णिमा बोलत असतात। पौर्णिमा ही म्हणत असते की सुनबाईंना जरा सासूबाई बोलायला लागल्या, जरा सुनबाई कचाट्यात सापडल्या की लगेच यांना त्यांचा पुळका आलाच पाहिजे। त्याबरोबर आता लगेचच बाबा हे मांना सांगतात की मंडळी भराल ना सुनबाईंची ओटी। त्याबरोबर मात्र मा ह्या निरुत्तर झालेले असतात। तर लगेचच बाबा हे कावेरीला म्हणतात, सुनबाई या आता तुम्ही, आणि मग ते विद्याला सांगतात, विद्या घेऊन जा यांना। त्याबरोबर लगेचच आता पुन्हा एकदा विद्या ही कावेरीला तिकडनं घेऊन गेलेली असते। तर आता मात्र कावेरीची ओटी भरण्यासाठी सगळं घरामध्ये छान रांगोळी वगैरे काढून तयार केलेलं असतं। तर इकडे यामी म्हणत असते, मला ना कळत नाही आहे की एवढं ह्यांना हिचा पुळका येतो तरी का, उदयदादा नाही आहे मग तरीसुद्धा कशाला हिचं एवढं सगळं कौतुक करायचं। तर पौर्णिमासुद्धा तसंच काहीतरी बोलत असते। इतक्यात त्या ठिकाणी यश येतो आणि यश म्हणायला लागतो, उदयदादा इथे जरी नसला तरीसुद्धा तो जिवंत आहे आणि त्यामुळे आता बाबांची इच्छा आहे की या मुलीची ओटी आपण भरायची, त्यामुळे यांची ओटी आपण भरणार। आणि मांनी काय सांगितलं आहे ते तुमच्या लक्षात आहे ना, उदयदादा जिवंत आहे, त्यामुळे ह्या घरात उदयदादा असताना जसं सगळं व्हायचं अगदी तसंच सगळं घडलं पाहिजे, त्यामुळे ते लक्षात ठेवायचं। तर आता इतक्यात त्या ठिकाणी बाबा पोहोचलेले असतात। आता बाबा लगेचच आल्यावर म्हणतात, अरे वा वा मंडळी, खूप छान तयारी केली आहे तुम्ही ओटी भरण्याची, तुमच्या सुनबाईंना खूप हे सगळं काही आवडणार आहे। त्याबरोबर लगेचच आता इकडे मा म्हणत असतात की हे सगळं काही मी फक्त आणि फक्त तुम्ही म्हणताय म्हणून करते, रीतीभाती आहेत म्हणून करते। तुम्हाला माहीत आहे मी माझ्या कर्तव्यात कधीही कुठेही कमी पडत नाही आणि हे सगळं मी फक्त आणि फक्त माझं कर्तव्य म्हणून करते, हे लक्षात ठेवा। तर दुसरीकडे आता पौर्णिमा ही लगेचच मांच्या कानात येऊन कुजबुजायला लागते, अहो जाऊबाई, कशाला करताय तुम्ही हे, काय गरज आहे वहिनी आपल्याला ह्या सगळ्याची, अहो आपण ह्या मुलीला फक्त उदयच्या बाळासाठी ठेवून घेतलं आहे ना, मग हिचं एवढं कौतुक करायची काय गरज आहे, कशाला सोन्याचं मंगळसूत्र, कशाला ओटी बिटी, काय गरज आहे या सगळ्या गोष्टींची, उगाचच्या उगाच नुसतं कौतुक या मुलीचं। त्याबरोबर आता इकडे काकू ही मुद्दामून आईला भरीवर चढवण्याचा प्रयत्न करत असते। तर मा ह्या काकूला सांगत असतात की पौर्णिमा, मी अजिबातच ह्या मुलीला डोक्यावरती घेत नाही आहे, मी हे सगळं करते ते फक्त आणि फक्त यांच्या आनंदासाठी, यांची इच्छा आहे ना या मुलीचं कौतुक करायची, म्हणून मी या मुलीला फार काळ या घरामध्ये टिकू देणार नाहीच आहे। पण उद्या ही मुलगी जर हे घर सोडून निघून गेली तर यांच्या मनात अशी खंत राहू नये की आपण हिच्यासाठी काहीतरी करायचं राहून गेलो, म्हणून खरं तर हिच्यासाठी हे एवढं सगळं सुरू आहे, बस, बाकी त्या उपर काहीही नाही आहे। तर दुसरीकडे आता
यामी हे सगळं ऐकून खूपच खुश होते. तिला वाटत असतं की याचा अर्थ मानच्या मनामध्ये या मुलीसाठी काही फिलिंग्स वगैरे नाही आहेत. मला वाटलं होतं उदयदादाचं नाव ऐकून मा ह्या मुलीसाठी थोड्याफार पॉझिटिव्ह होत आहेत की काय, पण असं काही घडलेलं नाही आहे. पण एवढ्यावर गप्प बसून चालणार नाही यामी, तुला काहीतरी केलंच पाहिजे. आणि मग आता विद्या जी कावेरीची ओटी भरण्यासाठी येत असते, यामी मुद्दामून तिच्या रस्त्यामध्ये पाय अडवते. त्यामुळे आता विद्याच्या हातातलं जे काही ओटीचं सामान असतं ते खाली पडत असतं. तिथे बसलेला यश पटकन उठतो आणि ते सामान सगळं हातात वरती पकडतो. पण मंगळसूत्र हे त्याच्या करंगळीत अडकतं आणि ते मंगळसूत्र त्याच्या करंगळीतून ते सगळं सामान व्यवस्थित सरळ हातात घेत असताना सरकून कावेरीच्या खाली गळ्यात पडतं. आता कावेरीच्या गळ्यात मंगळसूत्र पडल्याबरोबर घरातले सगळेजण आश्चर्यचकित झालेले असतात आणि ते आता कावेरीकडे बघत असतात. तर आता कावेरीसुद्धा वरती यशकडे बघत असते. हे सगळं जे काही घडलेलं असतं ते अनपेक्षित घडलेलं असतं आणि त्यामुळे ते कोणालाही पटलेलं नसतं. तर आता लगेचच मा विद्याला म्हणत असतात, विद्या तुझं लक्ष कुठे असतं ग, नुसता धांदरटपणा. तर आता विद्या लगेचच आपल्या सगळ्यांना सांगत असते, बघितलं मला विचारून राहिले मग लक्ष कुठं असतं. आता मी यांना विचारते, तुमचं लक्ष कुठं असतं. हे समजा तर तुमच्याच पोट्टीनं केलं आहे. पण ह्यांचं कसं आहे माहिती आहे का, स्वतःचा तो बाप्या आणि लोकाचं ते कार्ट. जाऊ द्या, माझं काय हे नेहमीचंच आहे. तुम्ही कशाला उगा लक्ष देताय, तुम्ही जावा मागं बसा. आणि मग पुन्हा ते आता सगळ्या ऑडियन्सना मागे जायला सांगते आणि मानं लगेचच म्हणायला लागते की मामा खरंच सॉरी, माझ्याकडून चुकून झालं हे सगळं, सॉरी. त्याबरोबर लगेचच पौर्णिमा त्या ठिकाणी येते आणि म्हणायला लागते की हो, चुकून झालं म्हटलं की सगळं पुढच्या चुका करायला तू मोकळी नाही का. अगं चुका होतात तरी कशा तुझ्याकडून, इतका धांदरटपणा करतेस कसा तू. त्याबरोबर आता बिचारी विद्या म्हणत असते, सॉरी माझ्याकडून चुकून झालं, मी हे सगळं मुद्दामून नाही केलं. त्याबरोबर बाबा लगेच म्हणायला लागतात की ठीक आहे सुनबाई, होतं कधीतरी चुकून चुका, आता जास्त वेळ वाया घालवू नका. विद्या बाळा जरा हळू कर, ये ओटी भरून घे सुनबाईंची. आता विद्याला जसंच बाबा सांगतात ओटी भरून घे, तशीच पटकन विद्या ही आता मानच्या पुढून येते आणि कावेरीची ओटी भरते. त्याबरोबर आता संध्याकाळी कावेरी ही खोलीमध्ये असताना ती तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र पाहत असते आणि आता मंगळसूत्र पाहून तिला घडलेला सगळा प्रकार आठवत असतो. कावेरी विचार करत असते, हे सगळं काय होऊन बसलं आणि आता किती दिवसांपर्यंत हे सगळं मी निभवायचं आहे, किती दिवस मी आता खोटं बोलू, किती नाटक करावं लागणार आहे मला. तर दुसरीकडे यश हा विचार करत असतो की ही मुलगी नेमकी कोण आहे हे मला शोधून काढलंच पाहिजे. पण कसं शोधून काढू, सुरुवात कुठून करू. सोशल मीडिया ही जर दादाच्या चांगल्या ओळखीची असेल तर नक्कीच हे दादाच्या फ्रेंड लिस्टमध्ये असेल, तिथे मला हिच्याबद्दल काहीतरी माहिती मिळू शकते. तर दुसरीकडे कावेरी विचार करत असते, मी काऊला वचन तर दिलं की मी चिकूच्या सोबत राहीन आणि त्यासाठी मी इथे आलेसुद्धा, पण इथे घरातल्यांबरोबर सगळ्यांशी मी खोटं बोलून चूक करते. मी कोणाला तरी विश्वासात घेऊन सांगितलं पाहिजे, पण इथे तर माझ्याशी कोणाचीच धड ओळख नाही आहे. मी कोणाशी बोलू, कोणाला सगळं माझ्या मनातलं सांगू, उदय भाऊजींच्या आईला सांगू का सगळं. पण त्यात जर मी कावेरीची मैत्रीण आहे आणि तरीसुद्धा मी इथे उदय भाऊजींची बायको म्हणून राहते, ही गोष्ट त्यांनी समजून नाही घेतली तर मग काय करू. पण जर उदय भाऊजी म्हणतात तसं त्यांची आई समजूतदार असेल तर त्यांनी मला समजून घेतलं तर एक काम करते, मी उद्याच उदय भाऊजींच्या आईबरोबर बोलून घेते. तर दुसरीकडे यश हा कावेरीची माहिती शोधण्याचा आता प्रयत्न करत असतो. उदयदादाच्या प्रोफाईलमध्ये जाऊन तो त्याची फ्रेंड लिस्ट चेक करत असतो. पण आता त्याच्या लक्षात येतं की कावेरीबद्दलची काहीच माहिती त्याला मिळणं पॉसिबल नाही आहे, कारण त्याला तर कावेरीचं नावसुद्धा माहीत नाही आहे खरंखुरं, आणि कावेरीने तिचं नाव अगदी शिताफीने हाईड केलं आहे असं आत्ता यशला वाटत असतं. तर दुसरीकडे सकाळ सकाळ विद्यावहिनी गडबडीत किचनमध्ये येत असते. बापरे, चहा बनवायचा आहे, नाश्ता बनवायचा आहे, माझं काय सुरू आहे. त्याबरोबर तिला दिसतं तर काय, समोर संदीपदादा असतो. आता संदीपदादा हा विद्यावहिनीला म्हणायला लागतो की हे घे, चहा नाश्ता सगळं बनवायचं आहे म्हणून त्यासाठी तुला गरमागरम चहा. त्याबरोबर लगेचच विद्याबहिणी म्हणायला लागते, अहो तुम्ही कशाला आलात किचनमध्ये, तुम्हाला माहीत आहे ना पुरुषांनी किचनमध्ये आलेलं आवडत नाही म्हणून, मग तुम्ही जा बरं किचनच्या बाहेर जा. त्याबरोबर आता लगेचच संदीपदादा म्हणत असतो की अगं आपण
मांच्या आणि घरातल्या प्रत्येक नियमाचं पालन हे करतच आलो आहे, पण माझ्यासाठी तूही तितकीच महत्त्वाची आहेस. तुला चहा बनवून जर मी तुझी छोटीशी मदत करू शकतो तर काय हरकत आहे. त्यावर विद्याला संदीपदादाचं बोलणं खूप जास्त आवडतं. संदीपदादा लगेचच तिला चहा घ्यायला सांगतो. मग काय, विद्या वहिनी लगेच चहाची चव करते आणि छान आहे चहा असं ती मानेनेच त्याला खुणावून सांगते. त्याबरोबर लगेचच संदीपदादा म्हणतो, आवडला ना. त्यावर विद्या म्हणत असते, हो आवडला. त्याबरोबर लगेचच आता मा ह्या विद्याला हाक मारतात, विद्या, ए विद्या, सगळ्यांसाठी चहा घेऊन ये. त्याबरोबर मात्र आता विद्या वहिनी मांचा आवाज ऐकते आणि बिचारी खूप जास्त घाबरून जाते. ती लगेचच संदीपदादाला म्हणते, तुम्ही पहिले इकडनं बाहेर जा, मांनी जर तुम्हाला बघितलं तर खूप गोंधळ होईल. मग नंतर विद्या वहिनी सगळ्यांच्यासाठी चहा घेऊन आलेली असते. आता संदीपदादाने चहामध्ये चहा मसाला घातलेला असतो, इलायची पूड घातलेली असते, जायफळ घातलेलं असतं. त्याने चहा खूप टेस्टी बनवलेला असतो. सगळेच जण चहाचं कौतुक करतात. त्यानंतर आता चहा सगळ्यांना देत असताना विद्या वहिनीचे हात थरथरत असतात. तिला विचारतात की विद्या, काय गं, काय झालं, तुझे हात का असे थरथरत आहेत. त्यावर विद्या म्हणते की नाही मा, काही नाही, असंच. आणि मग ती आता संदीपदादाला चहा द्यायला जाते. संदीपदादाला चहा देताना सुद्धा विद्या वहिनीचे हात थरथरत असतात. मग आता विचारतात, काय झालं विद्या, तुझी तब्येत बरी नाही आहे का, काही होतं आहे का तुला, म्हणून तुझे हात असे थरथरत आहेत का. त्याबरोबर आता विद्या वहिनी सांगायला लागते, अहो मा, ते मला ना थोडं बरं वाटत नव्हतं, म्हणजे डोकं दुखत होतं, त्यामुळे कदाचित हात हे असे थरथरत असतील, बस, बाकी काही नाही, मी करून घेते, पटापट सगळं आवरते. आता विद्या वहिनीने असं सांगितल्याबरोबर लगेचच विद्या वहिनीला म्हणतात की अगं, जर तुझी तब्येत बरी नाही आहे तर मग तू मला सांगायला हवं होतंस ना. बाळा, अगं मी केला असता चहा. बरं जाऊ देत, आता तू आराम कर, चहा पिऊन घे, मी तुला गोळी देते, त्यानंतर सगळं स्वयंपाकाचं वगैरे मी बघते. त्याबरोबर आता त्या ठिकाणी अनुष्का आणि तिचा धाकटा भाऊ आलेले असतात. अनुष्का सांगायला लागते, आजी आजी, आज आम्ही सुद्धा चहा पिणार. त्यावर आजी लगेचच त्यांना विचारते, तुम्ही सुद्धा चहा पिणार का बरं. त्यावर ते दोघं सांगायला लागतात, अगं आजी, आजचा चहा संदीप मामाने बनवला आहे, म्हणून चहा स्पेशल आहे, त्यामुळे आजचा चहा आम्ही सुद्धा पिणार. आता संदीप मामाने चहा बनवला ही गोष्ट मुलांनी घरातल्यांना सांगून खरं तर किती मोठी चूक केली आहे हे बिचाऱ्या मुलांना काही माहीत नसतं. मग आता विद्याकडे आणि संदीपकडे रागाने बघतात, पण समोर आता अनुष्का आणि तिचा धाकटा भाऊ असल्यामुळे त्या दोघांनाही आधी काही बोलत नाही. त्या लगेचच त्या दोघांना सांगतात की बरं ठीक आहे, तुम्हाला चहा हवाय की नाही, तुम्ही एक काम करा, तुमच्या खोलीमध्ये जा, तोपर्यंत मी तुमच्यासाठी छान मस्त गरम गरम चहा पाठवते, ओके. त्याबरोबर लगेचच चालेल आजी असं म्हणत अनुष्का आणि तिचा धाकटा भाऊ दोघंही रूममध्ये गेलेले असतात. तर इकडे आता बिचारी विद्या वहिनी म्हणत असते, मा सॉरी, अहो पण माझी तब्येत बरी वाटत नव्हती, म्हणून यांनी मला मदत म्हणून चहा बनवली, खरंच सॉरी, चुकलं, पण माफ करा प्लीज, ऐकून घ्या माझं. विद्या वहिनीचं काही ऐकत नाही आणि विद्या वहिनीच्या हातातला जो काही चहाचा ट्रे असतो तो सरळ धक्का मारून खाली पडतात. आता विद्या वहिनी ही खूप जास्त घाबरलेली असते. तर या विद्या वहिनीला सांगत असतात, मी किती वेळा सांगितलं आहे, पुरुषांनी या घराच्या किचनमध्ये जायचं नाही, त्यांना ती परवानगी नाही, म्हणून हे बघा, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, पुरुषांनी पुरुषांची कामं करायची आणि बायकांनीच बायकांची कामं करायची, हा माझा नियम आहे. तुमच्या लक्षात ही गोष्ट काय येत नाही, सतत सांगावं लागतं तुम्हाला सगळ्यांना. का बनवलास तू संदीप किचनमध्ये जाऊन चहा, काय गरज होती तुला हे सगळं करण्याची वगैरे बोलत असतात. तर आता लगेचच आगीत तेल ओतायला पौर्णिमासुद्धा पुढे येते आणि म्हणायला लागते की संदीप, या घरात वहिनींचे काही नियम आहेत, तुला माहीत आहे ना, नाही आवडत वहिनींना पुरुषांनी किचनमध्ये आपल्या घरातलं काम केलेलं, तर तुला काय गरज होती, कशाला केलंस तू किचनमध्ये जाऊन काम, उगाचच्या उगाच तू वहिनींचा आणि घराचा नियम मोडलेला आहेस, तुला समजतंय का काही. त्याबरोबर आता काय करायचं बोल तू, असंही त्या म्हणतात आणि पाठमोऱ्या उभ्या राहतात. मग लगेचच आता विद्या वहिनी पुढे येत म्हणत असते की सासूबाई, अहो का उगाचच्या उगाच तुम्ही तुमच्याच मुलाला एवढं बोलताय, आणि फक्त चहाच बनवलाय ना त्यांनी, एवढं मोठं काय केलंय. अहो, बायकोला बरं नव्हतं म्हणून तिची साधी मदत केली आहे त्यांनी, चहा बनवला, तर त्यात कोणती एवढी मोठी गोष्ट घडली, पण तुम्हाला ना सवय आहे प्रत्येक वेळेस आगीत तेल ओतण्याची. आता विद्याने असं म्हटल्याबरोबर काकूला खूप जास्त राग येतो आणि ती आता विद्यावरती हात उचलायला चाललेली असते. पण मग मागे उभी असलेली कावेरी लगेचच पौर्णिमा काकूचा हात पकडते आणि विद्याला मार खाण्यापासून वाचवते. त्यानंतर आता इकडे कावेरी यामीचा सुद्धा हात पकडते आणि तिला म्हणत असते, गावचं पाणी प्यायलेली मुलगी आहे मी, तुमच्यासारखी कचाकडीची भावली नाही आहे, लक्षात ठेवायचं. आता फक्त हात धरलाय, पुढच्या वेळेस
आणि मग ती हात खाली जोरात ढकलून देते. आता मात्र यामी जरा घाबरलेलीच असते कावेरीला. तर दुसरीकडे आता ह्या कावेरीला म्हणत असतात, घरातली शिस्त म्हणजे शिस्त आणि नियम म्हणजे नियम. त्यामुळे आता पुढचे 3 दिवस घरातली सगळी कामं तू करायची. आता हे ऐकून कावेरी ही मानकडे बघतच राहिलेली असते. आता मात्र ती काही उत्तर देत नसते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओला लाईक आठवणीने करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. मित्रांनो, आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त कुटुंबियांपर्यंत तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. आता तुम्हाला काय वाटतं? यश कावेरीबद्दल माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतोय. मग यशला कावेरीबद्दल नक्की चांगली माहिती मिळेल की वाईट? कारण कावेरीच्या गावात तर मंदारने असं पसरवलं आहे की कावेरीने स्वतःच्या वडिलांचा खून केला आहे. मग जी मुलगी प्रॉपर्टीसाठी आपल्या वडिलांचा खून करू शकते, ती मुलगी आपल्या घरात सुद्धा प्रॉपर्टीसाठीच आलेली असेल, असा गैरसमज जर यशने करून घेतला तर पुढे काय होईल, कसं होईल, सगळं पाहणं खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे पटापट आपल्या व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपला आजचा व्हिडिओ कसा झाला हेही कमेंट करून सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ तर इथेच संपतो, पण पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा आनंद घेत राहा आणि पुढचा व्हिडिओ येण्याची वाट पहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.